नमस्कार. आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी एकदा अवश्य ऐका हे 21 रामबाण उपाय. 1. अन्न शिजवल्यानंतर लगेच खाण्याचा प्रयत्न करा. जास्त काळ अन्न साठवणे टाळा. जुने आणि शिळे अन्न खाल्ल्याने पोट दुखणे, अपचन आणि गॅसचा त्रास होतो. 2. जास्त अन्नपदार्थ फ्रीजमध्ये भरू नयेत. जेव्हा आपण फ्रीजमध्ये जास्त अन्नपदार्थ भरतो तेव्हा कूलिंग योग्यरित्या होत नाही आणि अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. फ्रीजमध्ये मांस वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवा. तसेच भिजवलेले मांस कच्च्या मांसाजवळ फ्रीजमध्ये ठेवू नका. 3. अशक्तपणा किंवा गुडघेदुखी जर तुम्हाला असेल तर भाजकी फुटाण्याची डाळ बारीक पावडर करा. यात तुम्ही खजूर, केळी, दूध घालून मिक्सरला मिल्कशेक करून घेऊ शकता. यामुळे अशक्तपणा, गुडघेदुखी कमी होते. 4. तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. मिठाचे सेवन कमी केल्याने पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकार टाळता येतात. वजन कमी करण्यासाठीही मिठाचे सेवन कमी करणे फार फायद्याचे आहे. 5. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पाणी जास्त प्या. जास्त पाणी प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित राहते, चयापचय क्रिया वाढते आणि तुमचे वजनही कमी होते. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील चरबीही नियंत्रणात राहते. 6. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने हलके मालिश करून झोपा. लवकरच फरक जाणवेल. 7. जर तुम्ही 40 पार केले असेल तर तुमच्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थाचा अधिक समावेश करून घ्या. विशेषतः अंडी, चिकन, डाळी आणि कडधान्य याचा समावेश जरूर करावा. 8. खोकला जास्त येत असेल तर मधात हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. 9. सफरचंदाचे सेवन केल्यास मानसिक आजार कमी होतात. सफरचंदामध्ये कर्साटिन नावाचं विशेष प्रकारचं अँटीऑक्सिडंट आहे जे मेंदूच्या पेशी खराब होण्यापासून वाचवतं. सफरचंदाचं नियमित सेवन केल्यास मेंदूच्या पेशी निरोगी राहतात, ज्यामुळे पार्किन्सन्स, अल्झायमर सारख्या आजारांना प्रतिबंध होतो. 10. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ऑलिव्ह ऑइलचा वापर करा आणि तेलकट पदार्थ कमी खा. 11. रोज दुधात खारीक पावडर घालून घेतल्याने कॅल्शियमची कमतरता भासत नाही आणि कंबरदुखी, सांधेदुखीही दूर होते. 12. तुम्हाला जर गोड खावंसं वाटत असेल तर रोज एक तुकडा डार्क चॉकलेट तुम्ही खाऊ शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते, तसंच वजनही लवकर कमी होण्यास मदत मिळते. 13. रात्री भिजवलेली खसखस सकाळी दुधात मिक्स करून घेतल्याने हाडे मजबूत होतात. 14. जर तुम्हाला कफ झाला असेल तर ओवा एका सुती कपड्यात घेऊन तव्यावर गरम करून त्याचा छातीवर शेक द्या आणि त्याचा वास घ्या. यामुळे कफ कमी होतो. तुम्ही हा उपाय लहान मुलांवर देखील करू शकता. 15. लोणीमध्ये केशर मिसळून ओठांवर लावल्याने काळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात. 16. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स घ्यावीत. यासाठी दिवसाची सुरुवात 2 बदाम आणि 2 अक्रोड खाऊन करा. यामुळे मेंदूचे कार्य आणि विकास सुधारते. 17. उतार वयात गॅसची समस्या जास्त असते. अशावेळी अर्धा चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यात घालून घ्या, आराम मिळतो. 18. कंबर जर दुखत असेल तर राईच्या तेलात कापूर घालून तेल कोमट करा आणि या तेलाने हलके मसाज करा. 19. भाजलेल्या ठिकाणी हळद, बटाटा किंवा मध लावल्यास थंडावा मिळतो आणि डागही पडत नाहीत. 20. रात्री 1 ग्लास पाण्यात जिरे भिजवा आणि रात्रभर तसंच ठेवा. सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि नंतर प्या. या जिऱ्याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एन्झाईम वाढतात आणि मेटाबॉलिझम वाढते, ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि चरबी असलेली वितळण्यास मदत होते. 21. गॅसमुळे जर तुमच्या पोटात गोळा येऊन दुखत असल्यास हिंग पाण्यात घालून घ्या किंवा कोमट पाण्याबरोबर ओवा खा. लगेच आराम मिळतो. तर मित्रमैत्रिणींनो आणि गृहिणींनो, कसे वाटले हे रामबाण उपाय कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन रामबाण उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.